ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रिणींकडनं विद्वानांनी ध्रुवाला भगवंताचं दर्शन झालं आणि तो विष्णुपदावर आरूढ झाला असा तो सगळा वृत्तांत सांगितला. आणि ते ऐकल्यानंतर विद्वानांच्या अंतःकरणात भगवान विष्णूंबद्दल भक्तीचा उद्रेक झाला. अत्यंत जोरदार भक्ती प्रवाह सुरू झाला आणि त्या भक्तीच्या प्रवाहातच त्याने विदुरां मैत्रेयांना बोलायला सुरुवात केली. विदुर म्हणाले की मैत्रेयीजी, तुम्ही मागाशी म्हणालात की प्रचेतसांच्या यज्ञामध्ये देवर्षी नारदांनी ह्या ध्रुवाबद्दल त्याचं कौतुक करणारं, त्याची प्रशंसा करणारं असं काही 3 श्लोकात्मक पद्य गायलं. तर मला असं सांगा की हा प्रचेत म्हणजे कोण होते, ते कोणाचे मुलगे होते, कुठल्या वंशात ते जन्माला आलेले, कशामुळे ते स्वतः प्रसिद्ध झाले आणि त्यांनी आपल्या वंशाला प्रसिद्ध केलं, त्यांनी कुठे कुठे यज्ञ केले, मला हे सगळं विस्तारानं ऐकायचं. भगवंताच्या दर्शनानं स्वतः नारद सुद्धा अत्यंत कृतार्थ झालेले आहेत. सर्व भागवत ते आहेत. माझी अशीच धारणा आहे. देवर्षी नारदांनी पांचरात्राचं निर्माण केलं. त्यांनी भगवंताच्या पूजा पद्धतीची एक व्यवस्था लावून दिली, एक क्रियायोगाचा उपदेश केला. तेव्हा ज्या वेळेला हे प्रचेतागण आपल्या धर्माचं स्वधर्माचं आचरण करत असताना भगवान यज्ञेश्वराची आराधना करत होते, त्याच वेळेला भक्तप्रवर देवर्षी नारदांनी ध्रुवाचं गुणगान केलं असं तुम्ही म्हणालात. तेव्हा तिथे त्यांनी भगवंताच्या ज्या ज्या लीलाकथांचं वर्णन केलं त्या सगळ्या लीलाकथा मला अत्यंत पूर्ण रूपात आणि तपशीलवार सविस्तर ऐकायच्या. विदुरजींचं हे म्हणणं ऐकलं आणि मैत्रिणींच्या मनात विचार आला की मी सांगतोय ध्रुवाच्या वंशाची कथा. फक्त एक सहज जाता जाता उल्लेख केला की देवर्षी नारदांनी प्रचेतसांच्या एका यज्ञामध्ये ध्रुवाचं गुणगान केलं. प्रचेतसांबद्दल मी मुख्यतः बोलत नाही. माझा बोलण्याचा विषय आहे ध्रुव आणि त्याचा वंश. अशा याच्यात विदुरांनी जो अप्रस्तुत प्रश्न केला की प्रचेतसा कोण होते, त्यांनी कशामुळे प्रसिद्धी मिळवली वगैरे, हा प्रश्न इथे अप्रस्तुत होता आणि त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नाला बगलच दिली आणि ते आपला मूळचा जो कथा प्रवाह चालू होता तो प्रवाह चालू करत म्हणाले की ध्रुव जेव्हा वनात निघून गेले, वास्तविक वनात सुद्धा गेले नाही, ते भगवंताच्या त्यांनी पाठवलेल्या विमानात बसून अढळ पदावर आरूढ झाले. त्यावेळेला उत्कलानं आपल्या वडिलांचं ते सार्वभौम वैभव आणि राज्य सिंहासन जे चालून आलेलं होतं त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. कारण तो मुळात जन्मतःच अतिशय शांत चित्ताचा होता. मनात कुठल्याही विषयांबद्दलची आसक्ती नव्हती आणि सर्वत्र समबुद्धीने बघणारा तो होता. त्याचप्रमाणे आपल्याला झालेल्या ज्ञानामुळं स्वतःमध्ये संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड तो बघत होता आणि ब्रह्मांडातल्या प्रत्येक घटकामध्ये तो स्वतःला पाहत होता, जाणत होता. त्यामुळे त्याच्या अंतःकरणातला जो वासनारूप मळ होता तो त्याच्या ठिकाणी चालू असलेल्या अखंड
अशा योगाग्नीमुळे पूर्णतः भस्मसात झाला होता. आणि अशा स्वतःला झालेल्या विशुद्धाच्या बोध रसाशी तो एकरूप झाला होता, अभिन्न झाला होता. त्याच्यातून त्याला अतिशय आनंद मिळत होता. आणि आपणच सगळीकडे व्याप्त आहोत ह्या अनुभूतीत तो राहत होता. कुठल्याही प्रकारचा भेद त्याच्या ठिकाणी जसा परब्रह्माच्या ठिकाणी नसतो तसा त्याच्याही ठिकाणी नव्हता. आणि परब्रह्मालाच तो आपलं स्वरूप समजवत होता. अज्ञानी लोकांचे जे मार्ग असतात हे वेगळे असतात. ह्याचा जरी मार्ग ज्ञानमार्ग वेगळा होता तरी वर करणी त्याचं जे आचरण होतं, कोणाही बद्दल भेद न मानणं, सगळीकडे समअस्तित्व असणं, आपल्या समोर आपल्याहून भिन्न काही घडतच नाही, ह्या सगळ्या आचरणातून एकीकडे त्याला बघितलं की तो मूर्ख असावा, आंधळा असावा, बहिरा असावा, वेडा असावा किंवा मुका असावा असं वाटायचं. कारण त्याची नजर पूर्णतः परब्रह्माशी एकरूप झालेली होती. त्याची दृष्टी परब्रह्माकडे लागलेली होती. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनांचं भान त्याला नव्हतं, त्यांची जाणीव त्याला नव्हती, किंवा त्या घटनांची त्या व्यक्तींची दखलही तो घेत नव्हता. त्यामुळं तो पुढे 5व्या स्कंधात जसं जडभरताचं वर्णन आलेलं आहे तसा तो एखाद्या जडासारखा दिसत होता. पण तरी सुद्धा मुळात तो तसा जड नव्हता. पण झालं असं की ह्या त्याच्या वर्तनामुळं त्या कुळातली जी वृद्ध माणसं होती, मोठमोठाले मंत्री होते, ते त्याला मूर्ख आणि वेडा समजायला लागले. आणि मग असा मनुष्य राज्य चालवायला काय उपयोगाचा असं म्हणून त्यांनी ते राज्य त्या उत्कलाचा जो धाकटा भाऊ वत्सर त्याच्या ताब्यात दिलं. त्या वत्सराला राजा बनवलं. वत्सर हा ध्रुवाची दुसरी पत्नी भ्रमी तिचा मुलगा, आणि उत्कल हा ध्रुवाची पहिली पत्नी इला तिचा मुलगा. तो पुढे काय आलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.